बॅकअप पाहिजे गरज आहे का? असेल तर मग मी शुक्रांना सांगतो 2 मिनिटात परिचय देतो. प्रवीण आई आणि 2 मिनिट. मैं प्रवीण शुक्ला आप सभी लोगों को नमस्कार करता हूँ। तो थोड़े सर ने कहा कि गोपी सर का परिचय 2 मिनट में दे दीजिए। बड़ा मुश्किल काम उन्होंने मुझे दिया है, क्योंकि गोपी सर का परिचय 2 मिनट में तो दिया ही नहीं जा सकता। लेकिन अब चूंकि कार्यक्रम शुरू करना है, उसकी अपनी मर्यादाएं हैं, तो अनिल गोपी सर जो आप सभी लोग जानते हैं, जो संस्थापक हैं अर्थ क्रांति के, मूलतः वो लातूर के रहने वाले हैं। पिछले 27 सालों से देश में और देश के 140 करोड़ भारतीयों का जीवन सुख समृद्धि और गरिमापूर्ण कैसे हो सकता है, उसके लिए अर्थ क्रांति देश के सामने सोशियो इकोनॉमिक प्रपोजल्स, प्रस्ताव, मतलब अर्थ क्रांति प्रोजेक्ट पे काम नहीं करती है, प्रपोजल प्रस्ताव रखती है, जो समूचे मानव जाति को, समूची अर्थव्यवस्था को और समूचे सामाजिक समरसता को वन प्लैनेट पॉलिसी दे सके। ऐसी पॉलिसी जो पूरे देश के 140 करोड़ भारतीयों को और उसके बाद 850 करोड़ के हमारे पूरी दुनिया की मानवता को एक नई दिशा और दशा दे सके। अनिल गोपी जी की प्रेरणा स्रोत है, जहां से अर्थ क्रांति के नोटबंदी जनधन का प्रस्ताव, आपको मालूम होगा जो 2016 में नोटबंदी और जनधन हुई थी देश में, वो अर्थ क्रांति का ही दिया हुआ प्रस्ताव था। हमारे प्रेरणा स्रोत से अनिल गोपी जी ही है। उसी का एक लाइन, उसको अगर हम एक शब्द में बोले तो बीटीटी दिया गया था, बैंकिंग ट्रांजैक्शन टैक्स। तो नोटबंदी और जनधन आज हुई, आपने देखा है डिजिटल शिफ्ट हुआ और हम 2050 के तक की इकोनॉमी की बात करते हैं। उससे आगे बढ़कर एक नया प्रस्ताव पिछले 4-5 सालों में रखा गया है, जो मेटा इकोनॉमिक्स के ऊपर है और जो पूरी दुनिया के लिए 140 करोड़ नहीं बल्कि 850 करोड़ को एक नई दिशा और दशा दे सकता है। उसकी भी प्रपोजल या प्रस्ताव को देने वाले अनिल गोपी जी ही हैं और उनके ही आशीर्वाद से अर्थ क्रांति जो एक मूवमेंट के तौर पे पूरे देश में काम कर रहे हैं। आज चूंकि वो खुद हमारे बीच में है और वो इस प्रस्ताव के बारे में विस्तार से आपसे बात ही करेंगे, तो मैं ज्यादा और परिचय ना देके मैं चाहता हूं कि इस प्रस्ताव के बारे में खुद आपको गोपी सर भी बताएंगे, सुनेंगे, आप समझेंगे और बाद में आप उससे सेशन के बाद अगर आपके मन में कुछ आशंकाएं हैं तो आप उनसे पूछ सकते हैं। मैं अपने शब्दों को विराम देता हूँ। धन्यवाद। काशी विश्वनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सगरे यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ आणि स्वागत करतात। डॉक्टर सगरे। त्याचबरोबर आपल्या संस्थेच्या वतीने या मुवमेंटसाठी काही डोनेशन द्यायचे कार्य दिले आहे, तो त्यांना आप नाव ठीक आहे। त्याचप्रमाणे देशभर या संस्थेचे कार्य चालतं। जीवन गौरव अभियान, अर्थक्रांती साक्षरता मोहीम, त्या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष आपल्याबरोबर आहेत, त्यांचाही सन्मान आपण संस्थेच्या वतीने करूया की दगडगावकर
हा उत्तर इतका वाक्याचा झाला आहे की लातूरमध्ये इतकं सहज आचरण करत असतात. आम्ही एक दिवस प्रवास केला, समाज युक्ते कंपनी युक्ते सुरू होतं. आर्थिक पतसंस्थेची जी काही वाटचाल आहे, 2 मिनिटांची एक एडी केली आहे. तर तुम्ही तुम्हाला दाखवतो कुठे हा काही आहे बँकांचे मिळणारे व्याज, त्याचा हा तक्ता आहे. आपण जर विचार केला तर महागाईपेक्षा जर जास्त व्याज मिळालं तर आपण वाढू शकतो किंवा आपण ग्रो होऊ शकतो. बँकांचे ठेव रेट म्हटलं जातं 5 लाखाची सुरक्षा आहे की जी पतसंस्था नाहीये. पतसंस्था चळवळीची महाराष्ट्रावर काम करतो ते कितपत खरं आहे. ज्यावेळेस आपल्याला 5 लाखाची सुरक्षा आहे तर त्यासाठी ती बँक जोपर्यंत लिक्विडेशनमध्ये येत नाही आणि त्यांचे प्रशासक ते लायसन रद्द करण्याची शिफारस करत नाही तोपर्यंत तुम्हाला पैसे मिळत नाही. रुपी बँकेचे 10 वर्ष लागले पैसे मिळाले. आमच्याकडे आम्ही लिक्विडिटी ठेवली. गोल्ड लोन कुठल्याही क्षणी आपली ती गोल्ड इनकॅश करू शकतो. ठेवीवर जे कर्ज दिलंय ते कधीही इनकॅश होऊ शकतं. बँकांमधून शिल्लक परत घेता येतं. बँकांमधली शिल्लक, बँकेमध्ये केलेली गुंतवणूक हा जर विचार केला 3400 ठेवीदारांपैकी 3200 ठेवीदारांचे पैसे अर्ध्या रात्री परत करू शकतो अशी आपण परत. सातत्याने 3 वर्ष दीपस्तंभ पुरस्कार, सुरुवातीला उत्कृष्ट कामगिरी म्हणून, दुसऱ्या वर्षी पुणे जिल्ह्यात पहिला क्रमांक आणि तिसऱ्या वर्षी पश्चिम महाराष्ट्रात पहिला क्रमांक. साधारण आकडेवारी आमची वर्षाची जी ग्रोथ आहे ॲव्हरेज 25% आहे सगळ्या विषयी. रामोजी फिल्म सिटीमध्ये पश्चिम महाराष्ट्राचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार ऑस्कर बँकेचे अध्यक्ष दिलीप काळे यांच्या शुभारंभ देण्यात आला होता. योगायोगाने रजाबदार तिथं होते. ते म्हणले पतसंस्था काय, त्यांना आम्ही पतसंस्था समजावून सांगितलं. आता पुरस्कार दिला गेला तो एक शानदार सोहळा होता. भाऊबीजेच्या थीमवर तो सोहळा होता. भाऊबीजेच्या पद्धतीने आम्हाला व्यासपीठावर नेलं गेलं आणि तिथं आपला सन्मान झाला पतसंस्था. त्याच्यामध्ये आहेत राजश्री पाटील या गोदावरी प्रतिष्ठित पतसंस्थेचे चेअरमन. आम्ही ज्या 2 योजना केल्या, एक आहे ज्येष्ठ नागरिकांना 10% व्याज आणि दुसरी आहे की पेन्शन वकील सरांच्या कल्पनेतून आलेली ती स्कीम आहे. त्या पेन्शनरला पैसे विड्रॉल करायला बँकेत जावं लागतं आणि वय झालं असल्यामुळे प्रत्येक वेळी त्यांची सही हात थरथरतो, सही चुकते आणि सही चुकली की त्यांचा BP वाढतो. तो मॅनेजर सरळ सांगतो तुम्हाला नाही पैसे देता येणार. त्यासाठी आम्ही अशी योजना केली की आमच्याकडे सेव्हिंग खातं उघडा, त्या सेव्हिंगवर आम्ही 6% व्याज देऊ आणि महिन्यातनं 2 वेळा तुम्ही फक्त मिस कॉल दिला तर तुमच्या घरी आम्ही तुम्हाला विड्रॉल आणून देऊ. सहीचा विषय राहणार नाही. त्याचबरोबर ऑटोमॅटिक ते FDला पैसे 50,000च्या पुढे जातील अशी त्या योजनेत व्यवस्था केली. धन्यवाद. यानंतर आपण कॅलेंडरचं प्रकाशन करू आणि नंतर व्याख्यानाला सुरुवात करूया. त्यानंतर सर्व संचालकांचा प्रोटोकॉल त्यांनी पुढे
नमस्कार, मी अनिल बोलतो. ही सगळी जी काय निश्चित ओळख करून दिली आहे, मला स्वतःलाच या आवाजाचा इको येत होता, त्यामुळे मला लक्षात येत नव्हतं काय बोललेलं आहे. आवाज येतोय का स्वच्छ? काही इको होतोय? आवाजाचा हे होत आहे का? माहीत अनिल बोलतो. मला एक फार छान फीडबॅक सरांनी आधीच दिला. जेव्हा ही पत्रिका सरांनी व्हॉट्सअपवर टाकली की ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी अर्थक्रांती शब्द आल्यानंतर बऱ्याच लोकांची नोटबंदी आणि त्यामुळेच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया. ऍक्च्युली गोठवडे सर एवढ्या सभ्य याच्यात सांगितलं की आता हे ट्रोल होणार, हे समाज माध्यमामध्ये ट्रोल होणार. नोटबंदी योग्य अयोग्य की काय झालं, त्याचे परिणाम किती झाले, ते ऑपरेशन होऊन गेला. त्या ऑपरेशनच्या वेदना किती राहिल्या, त्या जखमा भरल्या का नाही भरल्या, पण एवढं नक्की करायचं ऑपरेशन मोठं होतं, वेदना निश्चित झाल्या होत्या. फक्त त्या नोटबंदीचा एक छोटासा तुम्हाला पुढचा हे सांगतो. नोटबंदी 2016च्या नंतरचा हा प्रवास 8 वर्षाचा. बरीच तरुण मुलं काय तरुण हे पडायला ते ऑपरेशन गरजेचं होतं का? ते एका आजारपणावरचं औषध होतं, ते विकासासाठी नव्हतं, ते एका विकृतीवरचं औषध होतं. हे औषध भारताने ज्या वेळेला स्वीकारलं त्यावेळेला आणखी 2 देश पुढे आले होते की आम्ही पण हे औषध घ्यायला हवं. असं व्हेनेझुएला आणि पाकिस्तान नावाच्या 2 पेशंटना जो हाच आधार झाला होता. काळा पैसा, भ्रष्टाचार, मोठा पैसा या आजारांनी ते पण ग्रसित होते. नोटबंदी नंतर इथल्या माध्यमांनी इथल्या ह्याच्यामध्ये प्रचंड खळबळ झाली समाज जीवनामध्ये. त्याची मांडणी जगभर दिसली, काय चाललंय त्याची प्रतिक्रिया, आणि प्रतिक्रिया. आणि त्या 2 देशांचं ते धाडस झालं नाही की आपण नोटबंदी करावी. आणि दुर्दैव असं आहे की त्या 2 देशांच्या अर्थव्यवस्था कोसळल्या. व्हेनेझुएला दुसऱ्याच वर्षी कोसळला की त्यांचं स्वतःचं चलन बंद झालं. अमेरिकेचं डॉलर घ्यायला आणि पाकिस्तान तुम्ही बघितलंय की आता IMF शिवाय झालं. भारताची ती नोटबंदीची जी काही प्रतिक्रिया होती त्या ज्यांना त्रास झाला, खूप दुःख झालं, वेदना झाल्या, आम्हाला त्याच्याबद्दल खूप वाईट वाटलं. पण ते ऑपरेशन गरजेचं होतं असं आज आम्हाला अजून वाटतं. यातल्या कितल्या तरुण पिढीला जर असं विचारलं गेलं की आम्ही तुम्हाला 2016 मदत केली 8 नोव्हेंबर आणि तुम्हाला परत 2 रस्ते देतो, एक कॅश इकॉनॉमी आणि आत्ताची एक डिजिटल इकॉनॉमी, तुम्ही काय स्वीकारा? डिजिटल आता आमचा तर आयुष्याचा एक संपलाय, आम्ही तुमच्या शिवाशाळा घेऊन बोलतो. पण तरुणांना काय वाटतं की डिजिटल इकॉनॉमी शिवाय जगणे शक्य होईल का? म्हणजे ते ऑपरेशन गरजेचं होतं की नाही याचं निराकरण आता कुणी करायचं तर तरुणांनी करायचं, कारण त्यांचा लाईफचा स्टेक मोठा आहे. योगायोगाने आज असं झालं की मी माझ्या बहिणीच्याकडे रात्री उतरलो होतो. सकाळी माझ्या मेवण्याने मला रिक्षामध्ये बसवून दिला. मी त्याला फक्त एक मेवण्याला विनंती केली की अरे माझ्याकडे चेंज नाहीये, मला थोडी तुम्ही चेंज द्याल का? 500ची नोट आहे. मला म्हणाले एवढं काय म्हणजे मी कालच तुम्हाला चेंज दिली होती. त्याने मला एक सांगितलं की कुठेही चेंज मिळत नाही, सगळ्या ठिकाणी UPI. मला त्याचा पूर्ण अनुभव होता, कारण काल मला फक्त 10 रुपये माझ्याकडे नव्हते. तर मला बायबल हे थोडं पर्सनल आहे, व्यक्तिगत आहे, पण मी तुम्हाला एक सांगतो की अनिल वकील नावाचे माणसाचे अकाउंट नाही ज्यांनी कॅश इकॉनॉमीला एवढा प्रचंड विरोध केला, त्याचं बँक अकाउंट नाही. अनिल वकील त्याच्या आई महिन्याला त्याला 3,500 रुपये खर्चाला लागते, त्याच्या बजेट जगतो. बजेट कारण माहिती ह्या सगळ्या मित्रमंडळीचं आहे, या सगळ्यात एवढं नाही माहिती आणि खिशात मात्र घालायलाच लागतं. पण मला हे सांगायचं नाहीये, मला तेव्हा त्या रिक्षावाल्यांच्या समोर माझ्या आणि माझ्या मेहण्याचा एक संवाद झाला. मी म्हणालो माझ्याकडे काही शिल्लक मी काय करू, तेवढ्याने काहीच केलं नाही. UPI मधलं पेमेंट करून टाकलं आणि म्हणाले रिक्षावाल्याला त्यातले जे काही बस असतील ते तुझं बक्षीस. त्या रिक्षावाल्याला खूप छान वाटलं.
तरुण मुसलमान असा छान दाढीचा टोपीचा तो रिक्षावाला. रिक्षा बसल्यानंतर त्याने थोडीशी सुरुवात केली. चाचा आपका क्या ख्याल है यार, बड़े भाई आपके लिए अच्छे हैं, ये आपके जो गहरे रिश्ते हैं मेरी इंसान करते हैं. मुलगा तरुणच होता. बायकोने तो आता रिक्षात मी बसलो. त्या दूध बालेवाडीच्या दूध पलीकडनं मला रिक्षा घ्यायचं होतं. मी त्याच्याशी संवाद सुरू केला आणि नॅचरली तो संवाद आता कालचं जे निवडणुका झाल्या त्याच्यावर तो आलाच. आणि तरुण मुलगा मला छान ओपन झाला बोलायला की काय राजकारणी केलंय, आमचं किती होतं, आता हे काय कळतच नाहीये. हेही करायची ओके. मी त्याला हे विचारलं की काय राजकारणाबद्दल तुम्हाला मुलाचा प्रॉब्लेम वाटतोय तुम्हाला. त्याला लक्षात येणार. तो म्हणाला की किती पैसे करणार, किती खोटा पैसा, किती काळा पैसा, सगळ्या लेखा झाल्यावर की याच्यावर उत्तर काय. शांतपणे तो जाती धर्माप्रमाणे आलाच. कारण आपल्याला सगळ्याला आता माहिती आहे की जे सगळ्यांनी निवडणुका लढल्या कशाला लागल्या, काय राहतील. आता इतके वर्ष संकोचातून जाती धर्माचा निर्वाह सोशल मीडिया जगातलं सगळंच आता माध्यमाला ओपन आहे. आता ट्रान्सपरन्सीला पर्याय नाही, पारदर्शकतेला आता पर्याय नाही. पण त्याकडे सुद्धा छान की आणि अल्पसंख्या असल्यामुळे ती वेदना होतीच की आमच्या काय मताला किंमत आहे. मी त्याला शांत विचारलं की हे घडणार, राजकारण काळ्या पैशावर चालणार. त्याला पहिल्यांदा असं वाटायला लागलं की ह्या काकांशी आपल्याला काहीतरी बोलता येईल. त्यांनी मला त्याचं सांगायला सुरुवात केली की पैसा कसा असतो, किती गोंधळ आहे, आम्हाला किती कष्ट करायला लागतात. सगळं झालं विचारलं की आता आपल्या सगळ्यांचा एकच प्रॉब्लेम आहे. राज्यकर्ते आपल्यासोबत काहीतरी ठेवतात आणि आपल्याला त्यांना फक्त 2 चॉईस होतात की हे स्वीकारायचं का नाही. म्हणजे लायक आणि नालायक. याच्यामध्ये आपल्याला लायक हा चॉईसच नाहीये. 2 नालायकांमधला कमी नालायक हा पहिला चॉईस आहे. पण सगळे चुकीचं राहतात, काहीच कळत नाहीये आणि कुठलीही आयडिया नाही. सर बसले आमच्यासमोर. ते म्हणाले की निष्ठा नावाचा प्रकार संपलाय. या पक्षाची कुठे काढायचं की आणि हा काँग्रेस पक्षाला 20 वर्ष 25 वर्ष कष्ट केलेले आहेत, काम केलेले आहेत, निष्ठा तरी काढायची आता तेही संपलंय. आता आपल्यासमोर 2 पर्याय होते. लायक मधला नालायक मधला कमी नालायक शोधायचा आणि नोटा नावाचा तिसरा एक आपल्याला ऑप्शन आला की ज्याच्या नावाला नालायक नको आहे. पण अजून चौथा पर्याय आपल्या समोर आलाच नाहीये की लायक आम्हाला कोण आहे. तुम्हाला आपल्याला माहितीच नाही लायक कोण आहे. आपल्याला माहितीच आहे की लायक निवडणुकीला उभे राहू शकतच नाही. आपल्या मनात हे निवडणुकीचे खर्च, हे जातीपातीची बांधणी, त्यातलं ते राजकारणी त्याला दिलेलं काय राजकीय स्वरूप, तो चॉईसच नाही आहे. लायक हा आपल्याला चॉईसच नाही आहे. नालायकामधला कमी नालायक नाही तर लायक नसलेला नोटा. त्यामध्ये प्रचंड पडलं. कारण 40-30 वर्षाचा मुलगा होता नाही, पण त्याचा अजून खूप स्टेक आहे. म्हणाला कसं म्हणाला का आपल्या देशाचं. म्हणाला त्याच्यावरचं एकच उत्तर आहे की आता राजकारण्यांनी आपल्या समोर पर्याय ठेवण्यापेक्षा आपण राजकारण्याला काहीतरी निश्चित मागितलं पाहिजे. तो मुलगा थोडा शब्द झाला. तो म्हणाला की प्रत्येक वेगळं मागितलं का सगळ्यांचं. हेही बरोबर आहे कारण प्रत्येकाच्या मागण्या वेगळ्याच असणार आहे. मग तो आणखी उत्पन्न झाला. मग काका आमच्या पिढीचं काय होतं. छान वाटलं मला तो प्रश्न. म्हटलं खरं बच्चो तुमच्या पिढीचा आता आम्ही जे आहोत ज्याला ज्येष्ठ नागरिक असं म्हणतात, आमची आता ती जिम्मेदारी आहे. त्यालाही आश्चर्य वाटलं आता तुम्ही माधुरी लोक आमच्यासाठी काय करू शकता. तुम्ही सांगितलं की माधुरी असली की त्याची माणूस म्हणून हे समजलेली आहे. आमची प्रतिभा तुमच्यापेक्षा कमी आहे, तरुणांच्या पेक्षा टॅलेंट आमचं कमी आहे. आमच्या कम्प्युटर आणि
आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि त्याचे इंटिग्रेशन त्यावर काय माहिती, पण आमचा अनुभव याची किंमत तुम्हाला काहीच माहित नाहीये की आम्ही बदलूच शकतो. हे येणारं जग तुमच्या तरुणांसाठी आम्हीच सुरक्षित करू शकतो. इंटरेस्ट वाटायला जवळपास 7 ते 8 किलोमीटरचा तो रिक्षाचा प्रवास आहे. त्या संवादात मी त्यांच्याशी काय बोललो तरी थोडंसं तुम्हाला आधी ते बोलणारच नाही. पण त्या संवादाचा शेवट जेव्हा आमच्या या ऑफिसच्या तिथे रिक्षा पोहोचली त्या मुलाने इतकं छान विचारलं, काका तू चहा पिऊत का? चहाच्यापासून मी काका कधी झालो मलाच कळलं आणि मला फार छान. मग त्याला मी भेटा म्हणून सुरुवात केली. मला म्हणाला की काका तुम्हाला पुराण कसं माहिती आहे, मग तुम्हाला हे कसं माहिती आहे की काय? आम्ही म्हातारे झालो ना, त्या अनुभवातून झालो ना. आम्ही सुद्धा तुमच्यासारख्या कच्च्या कैऱ्या कधीतरी होतोच. आम्ही पण आंबट होतो, खट्टे कधी कच्ची कैरी आंबटच असायला लागली ना. पण निसर्गाच्या एका छान इव्होल्युशनच्या प्रक्रियेमध्ये त्या कैरीला कधीतरी वाढ लागला आणि कधीतरी पिकली आणि तो आंबट कैरी कधीतरी गोड होऊन गेली. कारवाईमध्ये न टाकतात इव्होल्युशन. आज म्हणून आपण नक्की तुम्हाला सांगतो की आम्ही तुमच्या कैरीसाठी काय करू शकतो. तुम्ही तरुण मुलांना अशा कॉम्पिटन्सीची आणि स्पर्धेच्या जगात जगायला लागलेला आहे की तुम्हाला स्पर्धेशिवाय दुसरं काहीच करता येणार नाही. पहिली केजी पासून स्पर्धा करायची आहे. कुठेतरी ऍडमिशन, कुठेतरी काय वेगळे आरक्षण, कुठेतरी संधी, शिक्षणात, खेळामध्ये, व्यवहारात सगळीकडे स्पर्धा. आता त्या स्पर्धेचे नियम जागतिकीकरणात इतके बदलले. ही स्पर्धा त्याचे जे नीती नियम आहेत, नीती आणि नियम सगळं सोडून पार गेले आणि त्या युद्धाच्या ह्याच्यावर गेले की ज्याच्यात सगळं शक्य आहे, युद्धात आणि प्रेमात. कुठलेही विनियोजन नसलेली स्पर्धा केजीच्या मुलापासून आई बाप पळताय छोट्या छोट्या पिल्लाला घेऊन वेगळ्या वेगळ्या ट्युशनसाठी, वेगळ्या वेगळ्या कसले त्याचे स्किल सेटचे क्लासेस आहेत. पण स्पर्धेत आपलं रूप मागे पडू नये म्हणून मी त्याला तेव्हा सांगितलं, मित्रा तू इतकं तर मला म्हणाला की माझी दाढी, माझी टोपी तुम्हाला काही खटकली नाही. म्हणजे का खटकलं, तू माझं पिल्लू आहेस. त्याला ते पहिल्यांदा शिकवेला, त्याला ते नाटकी वाटायला लागलं. मग मी त्याला सांगितलं की आता देशाचा खरा प्रश्न आलाय ओळख संकट, आयडेंटिटी क्रायसिस. प्रत्येकाच्या समोर मी कोण, मी स्त्री, पुरुष, मी मराठी, मी कन्नडी, मी कोण, मी आमच्या राष्ट्रीय पक्षाचा, आमच्या धर्माचा, आमच्या जातीचा, हे सगळं इतकं वाढलं. आतापर्यंत माझ्या पिढीला शेवटी एक मर्यादा होती की मी भारतीय राष्ट्रवाद. पण माझ्या स्थितीत आम्ही बघितलं की त्या राष्ट्रवादाच्या सीमा संपल्या. आंतरराष्ट्रीय बाजार आला. आमची मुलं दुसऱ्या देशात जायला लागली, दुसऱ्या मुलं आमच्या देशात यायला लागली आणि आता राष्ट्रवाद सुद्धा एक विरुद्धता अनुरुद्ध नाही, विरुद्धता जगायला. तर राष्ट्रवादाच्या पलीकडे काय आहे जिथे सगळ्याला एकच म्हणता येईल. हे 140 कोटीला आपल्याला हे म्हणता येतं की आम्ही भारतीय, स्त्री, पुरुष, कन्नड, मराठी, हिंदू, मुस्लिम सगळं म्हणतात आम्ही भारतीय. पण 800 कोटीमध्ये आता हेच होतं. आता म्हणलं शेवटचं एक मोठं भांडण उरलंय, मेल्टिंग पॉइंट. आणि त्याच्यामध्ये आपल्याला 100% प्रत्येकाला ओळख मिळणार आहे. ती आहे मानवता. अमेरिकन माणसाला स्वीकारायला लागणार आहे त्यामुळे माणूस आहे व्यक्तीला. चायनीजला स्वीकारायला लागणार आहे, भारताला स्वीकारायला लागणार आहे, पाकिस्तानला स्वीकारायला लागणार आहे. हा आयडेंटिटी क्रायसिस, ओळख संकट आता फक्त मानवतावादाच्याच भांड्यामध्ये विरघळू शकतं. त्याला कुठेतरी इथे पटायला लागलं, पण त्याचं आठवलं हे ऐकायला छान आहे, पण नक्की काय, नक्की काय करायचं म्हणलं. त्याचं उत्तर देण्याची जिम्मेदारी आमच्याकडची आहे. अनुभवाने आम्ही तुम्हाला सांगू शकतो की मानववादामध्ये निश्चित काय. अनिल बोकीम
जेव्हा अनिल बोलतील म्हणून जन्माला आला, त्यांनी कुठली एंट्रन्स एक्झाम दिली नव्हती की या वकिलाच्या घरात मला जन्म द्या. तुमच्या मुली दिलं होतं काय का घरात जन्म घ्या म्हणून? काही कॅपिटेशन दिली होती काय? हे डोनेशन दिलंय म्हणून मला ह्या कॉलेजला ऍडमिशन मिळालं असं तुम्ही केलं होतं? कुणीतरी सांगितलं की मला पुरुषाचाच जन्म पाहिजे, स्त्रीचाच पाहिजे. चॉईस कोणी जन्माला आला याच्यामध्ये? कोण आले जन्माला? स्वतःच्या चॉईसनी. मी कर्मबंधाची भाषा करत नाही, कारण ती सदाचाराची एका विचारसरणीची पण इथे जन्म आपण घेतला या घरामध्ये किती जण आपल्या चॉईसनी या घरात आणि या आत्ताच्या ह्याच्यात जन्मात आले? कोणीच नाही जो जन्म मुळात हातात नाही, ज्याचं 100% पॉसिबिलिटी आहे, शक्यता ॲबॉर्शन करता येते. जन्माचं ॲबॉर्शन करता येते म्हणजे आपण जन्माला पण ती जन्माची ओळख मरेपर्यंत तीच. मराठी ठमका आणि ती पकड येऊन धरली की जे आपल्या हातात चॉईसच नव्हता, आपल्या हातात काहीच नव्हतं. त्याच्यात पण किती श्रद्धा, मी हिंदू तो मुसलमान, अरे तो हिंदू मुसलमान भारत नाही का सगळं झालाय, मी हिंदू मला जे हातातच नाहीये त्या गोष्टीला आपण पकडून घेऊ. त्याची मरेपर्यंत आपण फक्त तीच ठेवली. जशी एसटी स्टँडमध्ये बस निघाली आणि या बसच्या नेटलेटवर फक्त पुढे गेले, त्या बसचा नक्की उपयोग कुणाला? ती जागा कुठे निघालीच नाही. पुण्याहून आली, पुण्याला चालली, त्याचा रस्ता कुठला हे जर माहीत नसेल तर बाहेरच्या लोकांनी करायचं काय? नुसतंच पुढे गेले, ह्या बसचं करायचं काय? आपण आज जे बसले त्यांनाही होत नाही की पुढचं काढणारे पुढे. आता मी जे संवाद करत होतो काही ज्येष्ठ नागरिक छान होते, ते बोलताना सांगत होतं की मी रिटायर्ड वकील, रिटायर्ड जज, रिटायर्ड डॉक्टर, हे सगळ्या ओळखी हे त्या बसमधल्या प्रवासाच्या बस जाणार ते कोणीच नाही. आणि हा सगळ्यात मोठा आणि छोटा, एका बाजूने मोठा आणि छोटा, कारण तो आयडेंटिटी क्रायसिस आहे आणि तिथेच फक्त उत्तर आहे. जन्म जिथे झाला त्याच्यानंतर मृत्यू मात्र निश्चित आहे. इथे असा कोण आहे की त्याला मृत्यू नाही होणार असं वाटतं? शाश्वत सत्य, अटल सत्य मृत्यू, जन्म नाही. मृत्यू टळलेला असं कोणाला माहिती आहे का? कोणाला माहिती आहे का? मी ते सनातनाचे सत्य चिरंजीव मायकाचे बाजूला ते बायका होते, पण ज्याला मृत्यू टळलाय असं माहीत असलेलं कोणी माहिती आहे का आपल्याला? मग तो मुलगा तो होता, त्यांनी पुन्हा मला त्याचं नाव सांगितलं, कासिम का इब्राहिम असं दोन्हीपैकी काढले. म्हटलं तुला कुठून काढणार आहे का? असं मला काढणार आहे का? आपण निश्चित एका ठिकाणी एकत्र येणार आहोत आणि तो आहे आपल्या सगळ्यांचा मृत्यू. आता इथे मात्र 100% उत्तर आपल्याला मागवतेच सापडले. 100%. एखादे पटलं नाही तर आमचं हे सगळं पडत आम्ही तो क्लिअर करतोय. एकदा मृत्यू निश्चित आहे, अटळ आहे, नक्की आपल्याला सगळ्यांना आतमध्ये माहिती आहे, तेव्हा तो प्रत्येकाचा सुंदर व्हावा, सन्मानाचा व्हावा. अटळ दृष्ट सन्मानाची व्हावी असं वाटणार न वाटणारा कोण आहे? आणि हेच आमच्या या ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय संपदेचं मूळ आहे. आणि ते ज्येष्ठांच्यासाठीच नाहीये, ते मानवतेसाठी आहे. कारण तो माणूस हिंदू आहे, मुस्लिम आहे, अमेरिकन आहे, प्रत्येकाला सन्मानाचा उपाय करायचा आहे. एक दिवसाचं बाळ जन्माला आलेलं निष्पा, अजून त्याला कुठला हेतूच तयार नाही झाला, त्याला फक्त भूक माहितीये आणि भूक झाल्यावर रडायचं माहिती नाही, त्याला आईचं माहिती आहे. त्या आईचं प्रेम त्याला ओढून घेते. एक दिवसाच्या निष्पाप बाळाला फक्त भूक माहितीये. तशा आमच्या 60च्या वरच्या आपल्या सगळ्याला
फक्त आम्हाला हवं काय? सन्मान आणि प्रेम, आपुलकी, रक्ताच्या नात्याची. ह्याच्याशिवाय आता खरंच काय? त्या बाळाची गरज भूक आहे, आमची गरज आपुलकी आहे. आमच्या गाड्या आता इतक्या वापरल्या गेल्या आहेत की त्या सर्व्हिस स्टेशनला 10 वेळा भेटलेल्या आहेत. याचं क्लिनिंग झालंय, त्याचं क्लिनिंग झालंय, इंजिन डाऊन झालंय, काय झालंय, फक्त 10 वर्ष झालेले. 7 वर्षाचा प्रवास झाला. आता बघा, मी सायकलमध्ये जाताना फक्त प्रेमाने रस्त्यावर असं कुठेतरी टाकून होतो आणि कुणाला पण आवाज सांगा. हेच फक्त आता मानव आहे. जिथे अडचण आहे मृत्यू, जीवाची संख्या काय सन्मानाची व्हायला पाहिजे ती 140 कोटीची नाही, 800 कोटीची, 810 कोटीची. आपण एकाच समुद्राचे थेंब आहोत. आता इथे आमचं खरं अर्थशास्त्र आणि अर्थशास्त्राचे लोक आहेत. आम्हाला धर्माचं आणि काय कळतच नाही. अर्थशास्त्र जे दूर आपल्या सनातन किंवा भारतीय विचार संस्कृतीची जी आहे, भारतीय विचार अर्थशास्त्राच्या 2 दिशा आहेत. त्यातली एक दिशा व्यक्तीकडे जाते. व्यक्ती म्हणजे पर्सनॅलिटी. त्या व्यक्तीच्या दिशेकडे जे जातं अर्थशास्त्र त्याला स्वार्थ असं म्हणतात. स्वार्थ, त्यातला स्वी म्हणजे मी आणि अर्थ म्हणजे माझं. मी आणि माझ्यामध्ये प्रचंड फरक आहे. माझे डोळे, माझी बुद्धी, माझे कान ते मी नाही. माझी बायको, माझं मूल, माझी गाडी ते मी नाही. माझं घर मी नाही. मी वेगळाच. तो मी आहे त्याचा कॉन्शियस, त्याचं चैतन्य. ते का चैतन्याचे आपण सगळे थेंब आहेत. एका समुद्राचे हे सगळे थेंब आहेत. पण माझं मात्र प्रत्येकाचं वेगळं आहे. माझा मुलगा, त्याचा मुलगा वेगळा. मी इथे बसलोय कोणीतरी सांगितलं, अरे लहान मुलाला चालताना त्याला ऍक्सिडेंट झालाय, सायकलवर त्याला कोणीतरी ठोकलंय. मला इतकं वाईट वाटतं, अरे खूप लागलंय का त्याला. हल्ली काय लोक चालवतात, आई बापाला काळजीच नाहीये, कुणाला कशाला पटवतात. गर्दी किती झाली जगाच्या करतोय माझ्या तक्रारी सगळ्यात. पण कुणीतरी मला हळूच सांगता, अरे तुझा मुलगा पडलाय. मी त्या भांडणीच पडला, आधी सगळं सोडून पळायला लागलो की त्याला कसं वाचव पाहिजे. पहिलं की त्याला किती लागलं आहे. डॉक्टरच्या सोबत विचारायचं उभे लागतो, काय करायचं ते कळत. पण ती माझं ना, मी त्याचा प्रत्येकाचा एकच आहे, तो वेगळा आहे. तो आपला सगळ्याचा कॉन्शियसनेस. आणि माझं जे आहे ते अर्थशास्त्र. माझे डोळे, माझे कान ते मी नाही. याला स्वार्थ किंवा आधुनिक अर्थशास्त्रामध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतात, जे व्यक्तीकडे जातं. आणि जी दुसरी दिशा जी आहे व्यक्तीच्या एक्झॅक्ट, त्याला म्हणतात मानवतेकडे, ह्युमॅनिटी, पर्सनॅलिटी टू ह्युमॅनिटी, मानवता. त्याला आपल्या मराठीमध्ये परमार्थ असा शब्द आहे. परमार्थ. दुर्दैवाने परमार्थ आपल्याला अध्यात्माचं वाटतं, त्याचे भांडवल आहे. आपला अनुभवच नाही परमार्थाचा. ते अर्थशास्त्र आहे. परमार्थ, परम अर्थ, सर्वोच्च अर्थशास्त्र म्हणजे परमार्थ, ह्युमॅनिटी, मानवता. ज्याच्यामध्ये 800 कोटीचा स्वार्थ सामावला आहे. एखादा जरी स्वार्थ नसेल तो परमार्थ होऊ शकत नाही. स्वार्थ सोडला की संन्यास, तो धर्माचा प्रवास सुरू झाला. अर्थाचा संपला. अर्थ सोडला की कॉन्शियसनेसचा प्रवास म्हणजे नसतो. आपण सगळे एकाच कॉन्शियस आहोत. आत्ताच्या आयडेंटिटी क्रायसिसचं एक परिपूर्ण उत्तर आहे परमार्थ, ज्याच्यामध्ये सगळ्याचा स्वार्थ सामावला जाईल 100%. इथे तरुण पिढी पण आहे. आता काही गोष्टी त्यांच्याशी शेअर करेन की तुम्ही यांना सामावण्यात आलं तर तुम्ही मला सांगा. आम्ही ज्येष्ठ नागरिक, आम्ही नक्की काय आणि आमची नक्की ताकद काय. आम्हाला आपुलकी हवी आहे,
सहानुभूती नको, किंमत नकोच नको. का नको हे तुम्ही सांगतो आणि तुम्हाला ते पटायला नको. मी एक रस्त्यावरचा भिकारी आहे समजा, आणि दुसरा मी आहे तो मुकेश अंबानी आहे. दोन्ही मीच आहे. पण आम्ही दोन्ही 60 वर्ष बसवतो. मी रस्त्यावरचा भिकारी सुद्धा या देशातले कन्झम्पशन टॅक्स उपभोग केले. मी बिस्किटचा पुडा विक्रीच्या पैशात घेतला तरी मी जीएसटी दिला की नाही त्याच्यावर उपभोगाचं का नाही दिला. मी रिक्षात बसलो असेल तर त्याचे पैसे माझ्याकडे घेतले की नाही, घेतले की नाही. या रस्त्यावरच्या भिकाऱ्याने सुद्धा ही जी देशाची अर्थव्यवस्था आहे त्याच्या क्षमतेनं त्याला कॉन्ट्रीब्युट केलं की नाही. तुमचं काय म्हणते उपभोग कर न देऊ शकलेला एक तर माणूस अस्तित्वात असू शकतो असू शकतो. आम्ही 60 वर्ष या देशाला उपभोग कर दिलाय. या अर्थव्यवस्थेमध्ये आम्ही आमचा सहयोग केला. नंबर 1. आणि नंबर 2, ही जी सगळी समाज रचना फक्त 2 चाकावर चालत असते. एक असतं अर्थनीती आणि दुसरं असतं राजनीती, पॉलिटिक्स. 60 वर्ष आम्ही मतदान केलंय. कुठल्या पक्षाला, कुठल्या पार्टीला, कुठल्या नेत्याला बाजूला ठेवा, पण त्याच्यामुळे लोकशाही जिवंत हे मान्य केलं. त्याच्यामुळे पंतप्रधान मोदी झाले हे मान्य केले. तुम्हाला आमचा त्याच्यात सुद्धा सहभाग आहे राजकीय याच्यात. त्याच्यामुळे ही लोकशाही जिवंत आहे. त्याच्यामुळे हे राजकीय भारतीय समाज किती आत्महत्या दुष्पदत असतात एका लोकशाहीच्या शिस्तीत चालतोय. तुम्हाला हे मान्य आहे का सगळ्याला की आपण राजकीय चक्राला गती द्यायला आपल्या क्षमतेने आपण मदत केली आहे, अर्थचक्राला पण आपण मदत केली आहे. आता आपला हक्क आहे की नाही की आयुष्याची 200 दिवस उरले. भारताचं सरासरी आयुष्यमान 70-71 वर्षाचं. आता सर्वांची संध्याकाळी आपण मागितली हक्काने तर हे चूक आहे का. 60 वर्षाच्या पेक्षा आपण दिल्या. आता मी याच्या पुढचा आमचा प्रस्ताव आणि हे सगळं सांगतो की आम्ही नक्की काय मागतोय. ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय संपदा, ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय संपत्ती आम्ही का आहोत. कारण अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्राला दोघांनाही 60 वर्षापर्यंत कधी दिली. आमच्या पुढे आता मला काय आता मला हवंय सन्मानाची संध्याकाळ निश्चित आणि हक्काची, विकेची नाही, दयेची नाही, सहानुभूतीची नाही. पहिला त्यांना पॉईंट आहे आमचे 5 पॉईंटचा प्रस्ताव की सरकारची भांडवली मिळवणार ते कसे मिळवणार हे पण तुम्हाला कारण इथली तरुण मुलांनी आम्हाला चॅलेंज द्यावं मला आवडेलच. 60 वर्षाची पुढी प्रत्येक व्यक्ती, स्त्री पुरुष सरळ बाजूला ही राष्ट्रीय संपत्ती असेल. नंबर 1. नंबर 2, त्यांची आर्थिक सन्मान जपण्यासाठी मी युनिव्हर्सल बेसिक इन्कम म्हणजे 60 वर्षाच्या व्यक्तीच्या वरच्या प्रत्येक व्यक्तीचा मिनिमम उत्पन्न महिन्याला 10,000 रुपये असेल आजच्या महागाईप्रमाणे. ते महागाई भरताना जो दिलेला असेल यातली तरुण मुलं जेव्हा तुम्ही 60 वर्षाच्या आजच्या हिशोबाने 10,000 रुपये पर मंथ. UPI त्याच्यापेक्षा एकाच कमी असेल तर सरकार त्याला पूर्ण देईल 10,000 रुपये. म्हणजे ह्या देशात 60 वर्षाच्या वरचा एकही माणूस असा असेल व्यक्ती की ज्याचं उत्पन्न 10,000 पेक्षा कमी असेल. हे कसं मिळेल काय मिळेल मला सोप आहे. आम्ही अर्थशास्त्राचे लोक तिथे चालले. नंबर 3, 60 वर्षाच्या पुढच्या व्यक्तीचा 100% खर्च हा सरकारी असेल. 100% ही राष्ट्रीय संपत्ती आहे. जगात असं आहे का निश्चित आहे. इंग्लंडमध्ये त्याला नॅशनल सिक्युरिटी स्कीम म्हणतात. 100% हे कसं होणार विचारणार तुम्ही म्हणाला नाही अगदी सोबत 100%. एकदा आम्हाला 100% 60 वर्षाच्या पुरुषाला आरोग्य फुकट झालं की जी तरुण मुलं बसली तुमचे इन्शुरन्सचे हप्ते एकदम संपणार. कारण तुम्हाला 60 वर्षाच्या नंतरचा खर्च करून आता तुमच्याकडे इन्शुरन्स खिशातला पैसे पाठवून घ्यायला लागले. त्याच्यामुळे तुम्हाला
वर्षानंतर तुम्हाला आरोग्य मोकळं झालं म्हणजे तुमच्या भविष्यकाळच्या काळजात संपेल. आई बापाच्या आजाराकडे सगळ्यात येणार आहे. आजच्या तरुण पिढीचा सगळ्यात मोठा त्रास किंवा मोठं दुःख असते एकीकडे आई बापाची दवाई कारण त्यांचा आजार आणि दुसरं त्यांच्या पोराची पढाई शिक्षण. दवाई आणि पढाईमध्ये मधली पिढी पूर्ण फाटायला लागली. इतक्या ताणामध्ये जगायला लागले की ते कसं प्रेम देतील त्याच्यातलं प्रेम आठवलं नाहीये. मजबूर झाली एकीकडे भूतकाळी आई बाप एकीकडे त्यांची तिला भविष्य काढली त्याच्यामध्ये त्यांचा वर्तमान फाटून झाला. एकदा ते आई बाप राष्ट्रीय संपत्ती झाले म्हणल्यानंतर माझ्या आई बापाची काळजी तर सरकार घेत आहे. आता मला फक्त प्रेम द्यायचं त्यांना आपुलकी याची दुसरं आम्हाला प्रेम होते. मग त्यांचा भविष्य काळ त्यांची दिलं. एकीकडे आजी आजोबा आहे त्यांच्याकडे संस्कार आहे आणि एकीकडे नवीन पिढी आहे त्याच्याकडे शिक्षण आहे. शिक्षण आणि सुशिक्षण याच्यात एवढाच फरक आहे. जे शिक्षण संस्कारिक आहे तेव्हा ते सुशिक्षित आहे. आजी आजोबाशिवाय कसं काय सुशिक्षित होईल. पूर्ण जगेच होत आहेत अमेरिकेत होत आहेत शिक्षित होत आहेत पण ते सुशिक्षित होत नाही कारण आजी आजोबा आणि पिल्ले ते कुठेतरी अमेरिकेत शिक्षित आहे PhD आहे फक्त सुशिक्षित आहे. संस्कार आणि शिक्षण एकत्र आल्यानंतर ते सुशिक्षण होईल. आता होणार आहे की हे तिसरं फार सोपं आहे. चौथी याच्यातला जो प्रस्तावाचा भाग आहे 60च्या नंतरचा प्रत्येक व्यक्ती अॅट्रॉसिटीच्या कायद्यामध्ये त्याचा अपमान कुणीच करू शकत नाही. ना कुठली शासकीय व्यवस्था ना सामाजिक व्यवस्था पूर्ण त्याची संकलनाची जिम्मेदारी शासकीय आहे. अॅट्रॉसिटीचा कायदा तुम्हाला माहिती आहे नाही आपल्याला कोणाचा अपमान साठीचे होते त्याला सामाजिक त्याचा सन्मान जिवंत आहे. आणि पाचवं पण छोट आहे अगदी सहज होत आहे. 15 लाखाच्या रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी वेगळं मंत्रालय वेगळं बजेट आहे. 16-17 लाखाच्या संरक्षणचे जे काही आपली मानवी संसाधन आहे त्यासाठी वेगळं मंत्रालय आहे वेगळं बजेट आहे. आणि आपण 60 वर्षाच्या वरचे 15 कोटी प्लस आहे कमिशनरेट सुद्धा आमच्यासाठी नाही. आता मी तुम्हाला सांगतो की आम्ही किती ताकदवान आहोत आमची क्षमता पण तुम्हाला आश्चर्य वाटेल ना इतकं कॉन्फिडन्स काय करणार. आम्ही आज 15% म्हणजे देशाच्या लोकसंख्येच्या जवळपास 11.5 ते 12% आमची संख्या आहे देशाच्या लोकसंख्येची. पण मतदारांची जर संख्या घेतली तर आम्ही 18% लोक आहेत. 18% आम्ही देशातली सगळ्यात मोठी वोट बँक आहोत. त्या कासिम नावाच्या तरुणाला जेव्हा सांगितलं की बेटा तुला असं वाटलं ना की मुस्लिम वोट बँक या देशातली सगळ्यात मोठी ऑर्गनाइज वोट बँक आहे 12%-13%ची आम्ही 18%. आम्हीच ठरवू शकणार या देशाचा पंतप्रधान कोण होऊ शकतो. आमच्यात कुठलाही भेदभाव नाही स्त्री नाही पुरुष नाही जात नाही पात नाही. आम्ही ज्येष्ठ नागरिक आहोत. आम्ही राष्ट्रीय संपत्ती आहोत. आम्ही एकाच मतावर फक्त मत देणार. व्यक्ती को पार्टी को जात को धर्म को मेरा वो प्रोग्राम को. तुम्ही जर हा प्रोग्राम स्वीकार करता सोबत तुम्हाला ओबीसी स्वीकार करायला काय प्रॉब्लेम आहे. आपण काय करू ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय संपत्ती म्हटलं तर आम्हाला प्रॉब्लेम आहे. आम्ही काय मागतोय सरकार. आणि ही वोट बँकेची ताकद तुम्ही बघितलं ना ते लाडकी बहिणा लाडकी बहीण आलं की पर्सेंटेज 6%. पण एक खरं सांगतो काय झाडाच्या मुळाशी पाणी घातलं ते पाण्यापर्यंत जातं. पानावर घातलेलं पाणी वरच्यावर उडून जातं. आजी आजोबाला जर दिलं ते नातोबापर्यंत जाणारच. पण त्या तरुण मुलाला त्या बहिणीला दिलं की ते मुळाकडे जाईल अशी शक्यता आहे असं मानतो. तुमचं काय करायचं आजी आजोबाचा पैसा नक्की नाही जर त्याला आरोग्य सुरळीत झालं. इथल्या तरुण मुलांना
तुमच्यासारखे होतो आम्ही जिभेसाठी खूप काय मजा केली, खूप काय खाल्लं, शेण सोडू. पण आता तुम्हाला सांगू, आता असं याच्यात आलंय की आता जिभेसाठी खाल्लंच येत नाही, कारण ब्लड प्रेशर आहे, शुगर आहे, आता पोटासाठी व्यवस्थित खायला पाहिजे. आता आमची कुठलीही अशी नाही की ते निसर्गाच्या विरुद्ध आहे. आम्ही निसर्गाला पुढकच जोडू शकतो, कारण तिथेला आम्हाला झाड सोडायचं हे त्याला कळतच असतं. आम्ही निसर्गाला फक्त आता पुढकच जोडू शकतो. किती काय वाटलं डॉक्टरने सांगितलं की हे चालणारच नाही. त्या झाडाच्या मुळाला पाणी घातलं की ते पाण्यापर्यंत जाणारच ना, त्या आजूबाजूलाच नाही. त्या आजीचं त्या नातीचं नातं इतकं सुंदर होईल, तिथून संस्कार मिळतील, बाहेरचं जग शिक्षण देईल, स्कूल शिक्षण बाहेर हे आहेच की आपल्याला सगळ्याला हा व्यवहाराचा अनुभव आहेच की त्या आईला प्रेमाने चारा घालतात जी दूध देते. दूध कमी व्हायला लागलं की चारा कसा कमी होतो हे कळत नाही. दूध संपलं की गाईला रस्ता सोडून दिलं, माझी आई क्षमता काय म्हाताऱ्या आजीला मरेपर्यंत पेन्शन घरात येणारे म्हटल्यानंतर तुमचं काय म्हणतंय, सुनबाई काय करेल, मलाईचा चहा पाजायला नाही. आज घरात हे चाललंय की काय बाबा सासू सासरे पोरी नको माझं पुण्याच्या आम्हाला कुठे काढली म्हणजे एक्झॅक्टली उलट होईल. मरेपर्यंत पेन्शन आहे, आपल्याला याची भीतीच नाही आहे. सासू सासरे असले तर घर घ्या, आपल्याला काही आपल्याला किती सोपं आहे, खायची पेन्शन वाढलीच नाही, मरेपर्यंत पेन्शन येणार नाही. हे सगळे रिक्षेवाले टेम्पोवाले 80% असंघटित वर्ग आहे, काही नाही आहे. पेन्शन नाही, प्रॉव्हिडंट फंड नाही, ग्रॅच्युटी नाही. तो रिक्षा पुण्यासाठी चालवतोय, घरात चालवतोय का, तोही समाजाचंच काम करतोय ना. तोही तिकडे एखाद्या पेशंटला डॉक्टरकडे घेऊन जातोच आहे ना. त्याचा हक्क नाही दिला, त्यांनी जीएसटी दिला नाही का, त्यांनी मतदान केलं नाही का, तो भारताचा नागरिक नाही आहे. आर्टिकल 21 आमच्या संविधानाने प्रतिष्ठेचा अधिकार हक्क दिला आहे, जन्मताच हक्क आहे. आपल्याला नाही आपली 18% वोट बँक ही सगळ्यात मोठी ताकद आहे. त्या भिकाऱ्याला एकच मताचा अधिकार आहे, मुकेश अंबानीला एकच मताचा अधिकार आहे, त्याच्यापेक्षा जास्त मताचा अधिकार आहे. फक्त त्याला दुर्दैवाने हे कळत नाही की मी पण टॅक्स दिला, त्याला कोणी सांगतच नाही. त्याला भावनेवर वेगळे ठेवण्यातच या सगळ्याच व्यवस्थित आहे. जाती धर्माचे तुकडे करणे आणि आधीच 50% 60% वोटिंग होणार, त्यातल्या जातीच्या तुकड्यात जर 3%, 10%, 15% त्यातून निवडून आलेला लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही राज्य आपल्याला हे मान्य आहे. वचन डिस्क्रिमिनेशनची दुनिया आम्हीच बदलू शकतो. आमच्या मनाच्या ताकद एवढी जास्त नक्की आहे. आम्ही फक्त एका याच्यावर एकत्र येऊ शकतो. ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय संपर्क माझा स्वार्थ आहेच त्याच्यात, का नाही, पण याच्यात कुणाचा स्वार्थ नाही. तुमच्या तरुण मुलांचा नाही, तुमचं भविष्य आश्वासक आहे ना, तुम्हाला इथे मिळणार आहे. एकही व्यक्ती त्याच्यात बाहेर राहू शकतो. म्हणूनच हा परमार्थ आहे, हा मेटा इकॉनॉमिक्स आहे. कारण प्रत्येकाचा स्वार्थ त्याच्या स्वभावात आहे. पटतंय का? नरेंद्र मोदी असतील, त्यांचा तो करून गेल्यानंतर कोण विदाऊट इब्राहिम असेल, दोघांना शेवटी सन्मानाचा संध्याकाळ हल्ली की नाही. साधूला इतकीच हवी आहे, माफियाला इतकीच हवी आहे, गुंडाला इतकीच हवी आहे. कुणाला नको आहे? हा मी प्रश्न विचारतो. सन्मानाची संध्याकाळ सुबुद्ध वेड्या माणसाबद्दल बोलत नाही, कारण ती निसर्गासारखं केलं आहे, निसर्ग केलं. पण सन्मानाची संध्याकाळ नक्की कुणाला नको आहे? आर्थिक आणि सामाजिक हक्क, मी सुरक्षा शब्द वापरत नाही, सन्मान कुणाला नको आहे. आणि इथे मात्र आपण सगळे भारतीयच नाही, तर आपण जगातला मानव एका वॉर्डमध्ये विरघळू शकतो.
राष्ट्रवादापेक्षा मोठं जे आपल्याचं म्हणणं आहे तो मानवतावाद. आणि इथेच युद्धाकडनं युद्धाकडे भारताने फक्त बुद्ध दिलाय जगाला, युद्ध दिलंच नाही. आपल्याला बुद्ध माहिती आहे, आपल्याला आपल्या आर्मी मध्ये हा पैसा जेव्हा ज्येष्ठ नागरिकांच्या मानधनाचा सन्मान धनाच्या महिन्याचा पैसा खेड्यापाड्यात जेव्हा फिरायला लागले, आज खेड्यापाड्यातल्या तरुण मुली इतके काय नाही लागले शहरात पैसा कमवण्यासाठी, इथून परदेशी काय लागली पैसा कमवण्यासाठी. त्यातलं परिवार विस्कटताय, न्यूक्लिअरायझेशन व्हायला लागलंय. पैसा खेड्यापाड्यात पोहोचला की परिवार आणखी पक्का होईल, आजी आजोबाचं नातवंडाचं नातं आणखी छान होईल. कॉलरेशनच संपलाय, आता फक्त प्रेम राहिलंय. काय एक्सचेंज आहे आता. आणि हे घडणारी पुढचं जे आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, माणूस जास्तीत जास्त यांत्रिक होत चाललाय. याचं यांत्रिकीकरण मानवताशिवाय संपणार नाही. यंत्र आणि माणसाला मदत करायची म्हणून यंत्र विकसित झाली. सगळ्यांचं माझं बोलणं झालं तेव्हा सर म्हणाले तंत्रज्ञान वाईट नाही, म्हणाले निश्चित वाईट नाहीये. पण ज्या दिवशी ते माणसाचा मालक व्हायचा प्रयत्न करेल त्याच्या इतकं घातक काही नसेल. आज हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता ही तरुणाच्या हातचा जॉब काढणारे त्यांना माहित नाहीये. ते आता एआयचे टूल बरोबर आहे, ते सगळं तयार झाल्यानंतर जॉब जाणार निश्चित. इलॉन मस्क सारखी मोठी लोक सांगतात आमच्याकडे उत्तर नाही आहे. ह्या तंत्रज्ञानाचं 1% लोकांच्या हातामध्ये 45% राष्ट्रीय संपत्ती अडकून. त्या पिरामिडच्या 10% लोकांच्याकडे 75% राष्ट्रीय संपत्ती आहे. आणि खालून 50% जे आहे त्यांच्याकडे 3% संपत्ती आहे. 3% कसं जगायचं माणूस म्हणून, याचं वितरण करायचं कसं. तंत्रज्ञान फक्त प्रतिभेला किंमत द्यायला लागलंय. टॅलेंट आहे ते जाणार पैसा निर्मिती करताय, वितरण कोण करू शकतो. वितरण फक्त सरकार करू शकतं. आम्ही केलं वितरण झाल्यानंतर रक्त फक्त तयार होऊन चालणार नाही, ते शरीरात फिरायला लागले तेव्हा त्याचा प्रत्येक अवयव तेवढा चांगला नाही. रक्त तयार झालं फिरलं तर काय, वितरण झालं काय. ब्रिटिशांनी देश सोडताना जातीची सूची तयार केली, शेड्यूल कास्ट. त्याचा परिणाम आता आपण सगळे भोगतोय. कास्टिझम, त्याच्यातनं राजकारणाचं पोसलं गेलं. ते कसलं राजकारण ते बोलणार नाही, आपल्याला सगळ्याला माहिती. आता जे जन्माने आलेलं आहे त्याचं करायचं काय, घडलेलं आहे पुढचा रस्ता काय. आता ह्या शेड्यूल कास्टच्या जातीच्या आणि धर्माच्या वरचं परिपूर्ण एकच उत्तर आहे, सरकारने नवी जात तयार करायची, स्पेशल कास्ट. 60च्या वरचा प्रत्येक व्यक्ती राष्ट्रीय संपत्ती ही स्पेशल कास्ट. शेड्यूलच्या वरती स्पेशल, 60 नंतर सगळे ज्यांनी देशाला 60 वर्ष दिले आहे. हे कास्टिझम याच्याशिवाय नाही सापडणार. स्पेशल रिलीजन, हिंदू मुसलमान सगळं भारत केलं. 60च्या नंतर एक परिपूर्ण उत्तर. आणि या 60च्या स्पेशल कास्टला कुठलीही ड्युटी नाही, त्यांनी 60 वर्ष ऑलरेडी केली आहे. आता फक्त अधिकार करणार, गुडबाय करणार, छान पटतंय करतो. शेड्यूल कास्टला आणखी एक कास्ट वाढवता येईल, ते सरकारनेच केली होती, हे सरकारनेच करायचं. स्पेशल कास्ट तुमचं काय मत आहे. आणि ही करून घेण्याची क्षमता आपल्या 18% वोट बँकेमध्ये निश्चित आहे. त्याच्यात एकही डिस्क्रिमिनेशन नाही. त्याच्यात स्त्री नाही, पुरुष नाही, लहान नाही, मानवता आहे. पडलेलं पाणी शेवटी परत समुद्रात मिळणार नाही. आम्ही समुद्राच्या जवळच गेलोय ना. आम्ही त्या थिएटरमध्ये एंट्री घेतली, आता एक्झिट गेट मध्ये आलो काय. तुम्हाला नाही वाटतं ना माझा प्रवास सोपा होईल.
कशासाठी नाही, जातीचा, धर्माचा, डिस्पॅरिटीचा, हे जगताना वेदना सहन केल्याचा, त्या अनुभव, त्या अनुभवातून आलेली वेदना, त्यातनं बदल्याची आग, रिव्हेंज. तरुण होतो तोपर्यंत वाटत होतं की इसका तो मूळ काट या पाकिस्तानवर ॲटम बॉम्ब टाकून प्रश्नच मिळवूया. तालुक्यातील निश्चित वाटलं शत्रू संपवायचा हे जिगर अंतर ठीक. पण आता खरं सांगू, आपला मोड झालाय. आता शत्रू म्हणत नसतो कळले, आता शत्रुत्व मागायचं असं कळले. शत्रुत्व आत आहे, बाहेर नाही. शत्रू बाहेर आहे, शत्रुत्व इथे आहे. जर इथलंच संपलं तर शत्रू कसा नाही संपलं? माझ्यातलं शत्रुत्व संपलं असतं तर. आज चायनीज असेल, पाकिस्तानी असेल, ते नाटक मला माझ्याच नाटक दिसत आहे. किती गेलं अरे उसको मार के क्या करेगा? गलती तो बड़ों की है ना, ये तो मासूम है ना. ते निष्पाप पण जे होतं मला ते आवडतं गाणं आहे. इतनी शक्ति हमें देना लाता मन का विश्वास करना. हम तो पूछे हमें क्या मिला है, हम ये सोचे कि किया क्या है. हम आता आम्ही त्या वयाच्या नक्की स्टेजवर कोणी चुनरमा आत्मा बोले मर माया जाल. वो दुनिया बोले बाबू का दर, ये दुनिया ससुराल. जाके बाबू से गजरे मिलाऊं कैसे, रजाऊं कैसे. त्या बापाच्याकडे परत जाताना इतकं डाग पडलेला चुनरी घेऊन त्याच्याकडे काय जाऊ. त्याने तर इतकं स्वच्छ दिलं होतं एक दिवसाचं बाळ ज्याच्यावर एक डाग होता. आता काही डाग जर इथे काढले तर बोलायचे तर त्याच्या वॉशिंग मशीन मध्ये इतका ठोकेल कारण तो डाग काढल्याशिवाय दुसऱ्याच्या टाकत नाही. इतर जरा काही साफसफाई करून गेलो आम्हाला असं वाटतं त्या सगळ्या करून गेल्याने तर मानव त्याला आपणच सांभाळू शकतो. आपली बोलबॅग सांभाळू शकते. आपली फार छोटी गरज आहे सन्मानाची. आपण 60 वर्ष आधी दिलंय, आता आपण एक्सचेंज वापरतोय. आपला अनुभव तेवढा समृद्ध आहे, जेवढं टॅलेंट विकसित झालंय, जेवढी तरुणांची प्रतिभा सक्षम आहे तेवढेच आपण तरुणांच्याकडे तंत्रज्ञानाकडे प्रतिभा होत आहे. आपल्या जगण्याने अनुभवाने आपल्याला तत्वज्ञान दिलंय. तंत्रज्ञान इंजिन आहे गाडीचं, ते ताकद देतं. तत्वज्ञान गाडीचं स्टिअरिंग आहे, दिशा देतं. या तंत्रज्ञानाला आपण फक्त मानवतेकडे वळवून द्या, सगळ्यात सोपं असेल. सर्वे सुखिना संतु, सर्वे संतु निरामया. धन्यवाद. वाक्य माझ्या डोक्यासारखं बसले. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत 18 वयापासून 60 पर्यंत प्रत्येक घडीघडीला टॅक्स वाढत असतो आणि 60 नंतर आपल्याला बघणारा कोणी नसतो. एक उत्तम मार्ग त्यांनी दिला. मला वाटतं ह्याच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी राहिलं पाहिजे आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी हात वर करून या मोहिमेला पाठिंबा द्यावा. मोहिमेला आपण तुमच्याबरोबर ठिकठिकाणी या योजनेचा प्रसार करू. मी आता गमनगावकर सरांना आभार प्रदर्शन करायला सांगतो. यानंतर सगळ्यांची अल्पपानाची व्यवस्था बाहेर केली. प्रत्येकाला दिव्यदर्शिका दिव्यदर्शिकेबरोबर छोटी बॅग केली. धन्यवाद. ज्येष्ठ नागरिक, राष्ट्रीय संपत्ती या प्रस्तावाचे जनक श्री अनिल गोटी यांचं एक अत्यंत सुंदर अशा प्रकारचं व्याख्यान या ठिकाणी आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे आणि त्याला अत्यंत चांगला पाठिंबा देखील आपण या ठिकाणी दिलेला आहे. अर्थसिद्धी सहकारी सोसायटी या सोसायटीच्या वतीनं
ज्येष्ठ नागरिकांना एक अत्यंत चांगलं मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्याचा श्री भगवानजी कोठावळे या संस्थेचे चेअरमन यांचा खूप दिवसापासूनचा माणूस होता आणि त्याला या ठिकाणी त्यांनी आज प्रत्यक्षामध्ये आणलं. श्री अनिल गोकील आणि मी दोघांचाही या ठिकाणी सत्कार केला, याबद्दल मी सर्वप्रथम त्यांना धन्यवाद देतो. यानंतर एक महत्वाची गोष्ट म्हणजे मला अशी सांगायची की श्री भगवान कोठावळे ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय संपत्ती या प्रस्तावाला प्रत्यक्षात आणण्यासाठी जे देशभरामध्ये अर्थक्रांती जीवन गौरव अभियान नावाचं अभियान चालू आहे ज्येष्ठ नागरिकांचं, या अभियानामध्ये देशातल्या 16 कोटी ज्येष्ठ नागरिकांना वोट बँकच्या स्वरूपामध्ये आणण्यासाठी पूर्ण देशभरामध्ये संघटन करण्यात येत आहे. याचे महाराष्ट्राचे श्री कोठावळे हे सेक्रेटरी आहे, सचिव आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की त्यांच्या सोसायटीमध्ये या ठिकाणी देखील या अभियानाचं सभासद करण्यासाठी म्हणून फॉर्म ठेवण्यात आलेले आहे. त्यांच्याशी आज फॉर्म म्हणून आपण संपर्क साधावा किंवा यानंतर त्यांच्याशी संपर्क करून आपण या अभियानाचे सभासद व्हावे. त्याचप्रमाणे या अभियानामध्ये जर तुम्हाला सक्रिय भाग घ्यायचा असेल, नुसतं सभासद होण्यापेक्षा, तर सक्रिय सभासद होण्यासाठी आपल्याला मी या ठिकाणी आपलं स्वागत करतो. त्याचबरोबर याच्यासाठी अभियानासाठी एक जानेवारी महिन्यामध्ये हुबळीला एक राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये जवळपास 50,000 लोक कर्नाटकामध्ये उपस्थित राहणार आहेत आणि त्याचबरोबर देशातील 1,000 ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी हे उपस्थित राहणार आहेत. तर आपण देखील या अधिवेशनामध्ये उपस्थित राहण्यासाठी श्री कोठावळे यांच्याशी संपर्क करावा. या ठिकाणी माझ्यासमोर श्री किशोर जगदाळे बसलेले आहेत. मला असं वाटतं की हे पुणे शहराचे अध्यक्ष आहेत ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव अभियानाचे. त्याचप्रमाणे या संस्थेचे सचिव श्री श्रीकांत तोडकर हे देखील इथल्या जिल्ह्याच्या कमिटीवर असून ते सचिव म्हणून काम करत आहेत. आणि आमच्या जवळ इतर रुद्रजी आहेत, हेही पुणे शहराचे सचिव म्हणून जॉईंट सेक्रेटरी म्हणून काम करत आहेत. या सगळ्यांनी फार चांगल्या प्रमाणामध्ये पुणे शहरामध्ये ज्या ज्येष्ठ नागरिक संघाचे 180 ज्येष्ठ नागरिक संघ पुणे शहरात आहेत, 160 ज्येष्ठ नागरिक संघ पिंपरी चिंचवड, या सर्वांच्या बैठका घेऊन जीवन गौरव अभियानाचं नोंदणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यांच्या या प्रयत्नाला तुम्ही या ठिकाणी जर जमा झालेले लोक यांनी जर अजून शक्ती दिली तर निश्चितपणे हे अभियान आपण यशस्वी करू शकतो. मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे की पुणे जिल्ह्यामध्ये 80 पुणे शहरामध्ये 80 लाख ज्येष्ठ नागरिक आहेत. या 80 लाख ज्येष्ठ नागरिकांनी जर खरी मूठ आवडली आणि सांगितलं त्यांनी केल्याशिवाय राहणार नाही. तर ज्याप्रमाणे अनिल गोकीलांनी सांगितलं की आपण सरकार बदलू शकतो, स्वतःचं सरकार आणू शकतो, देश बदलू शकतो आणि जग बदलण्यासाठी आपण दूत म्हणून काम करू शकतो. 810 कोटीचं जग हे जर आपल्याला सुरक्षित करायचं असेल, त्याप्रमाणे आपल्याला हे जग जर युद्धाकडून बुद्धाकडे घेऊन जायचं असेल, आपली भविष्याची पुढची पिढी ही सुरक्षित व्हावी
आपल्याला वाटत असेल तर आता आपण या ठिकाणी संकल्प करूया की या जीवन जोडो अभियानाचं आपण सभासद म्हणून सक्रिय सभासद म्हणून कार्यक्रम संपला आहे. आपण बाहेर आणि त्याचबरोबर ज्यांना सभासद व्हायचं या संस्थेचं त्याच्यासाठी बाहेर नोंदणी आहे किंवा आपल्या पिढीमध्ये पुस्तक ठेवलं आहे, पिढीमध्ये तुम्ही सभासद